2, 0.9/2 हा होईल 0.45 मीटर. लेंथ इज 1.4 मीटर. रोड रोलर जो असेल त्याचा शेप काय तर सिलेंड्रिकल आहे. आता रोड रोलरची लेंथ आहे म्हणजे सिलेंडरच्या कॅल्क्युलेशन मध्ये मी त्याला हाईट घेतो. हाईट इज इक्वल्स टू 1.4 मीटर. How much area of a field will be pressed in its 500 revolutions? आता रिव्होल्युशन्स मध्ये एरिया प्रेस होणार तो कशाने होणार फक्त कर्व सरफेसने. मग त्याच्यासाठी काय करावं आपल्याला कर्व सरफेस एरिया. कर्व सरफेस एरिया किती असेल तर त्याचा फॉर्म्युला 2πr into h is equals to 2 multiplied by 22/7 into radius आहे 0.45 multiplied by height आहे 1.4. कॅल्क्युलेशन करू आपण इथं 2 multiplied by 22 हा होईल 44/7 into याला काय करू 45/100 multiplied by 14/10 हा होईल 7 दुनी 14. 45 दुनी 90 44 गुणिले 90 भागिले 1000. त्यात हे कॅन्सल होऊन जाईल. 9 चौक 36 7 3 9 चौक 36 37 38 39 396 396/100 is equals to 3.96 स्क्वेअर मीटर. आता हा काय झाला कर्व सरफेस एरिया झाला. म्हणजे ज्या वेळेस रोलरचा एक रिव्होल्यूशन पूर्ण होईल त्यावेळेस किती एरिया प्रेस होणार आहे 3.96. सो टोटल एरिया प्रेस in 500 revolutions. Total area pressed in 500 revolutions त्याला आपण लिहू टोटल एरिया. आता एक रिव्होल्यूशन ज्यावेळेस पूर्ण होतं त्यावेळेस किती एरिया प्रेस होतोय 3.96 स्क्वेअर मीटर. मग टोटल एरिया 500 मध्ये किती असेल 500 मल्टिप्लाइड बाय 3.96. जर यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर काय होईल पहिले तर 0 ह्या डेसिमल पॉइंटला आपण सेटल करून घेऊ. 5 into 396 इज इक्वल्स टू हा होईल 5 30 4 3 5 9 45 आणि 3 48 47 4 15 आणि 4 1980. Its unit is square meter. So in 500 revolutions 1980 square meter area will be pressed. असा सगळ्याचा आन्सर. Question number 2 is to make an open fish tank a glass sheet of 2 mm gauge is used. The outer length, breadth and height of the tanks are. Outer सांगितलं त्यांनी. Outer length 60.4 centimeter. Outer breadth 40.4 centimeter and height 40.2 centimeter. त्यांनी काय सांगितलं की ग्लास शीट ऑफ 2 mm गेज इज यूज. म्हणजे 2 mm थिकनेस असणारी ग्लास शीट काय त्यांनी यूज केली आहे ती टँक बनवण्यासाठी. लक्षात ठेवा तर टँक बनवलाय म्हणजे काय असेल टॉप व्ह्यू जर पाहिला आपण टॉप व्ह्यू किंवा ठीक आहे डायग्राम काढण्याचा प्रयत्न करू आपण. इथं ही असेल आपली समजा डायग्राम. हा समजा एक तो टँक आहे. तर ह्याच्यात काय आहे आउटर लेंथ आहे 16.4 सेंटीमीटर. आउटर ब्रेथ किती आहे 40.4 सेंटीमीटर आणि हाईट किती आहे 40.2. आता टँक आहे. आता टँक मध्ये काय केलं त्यांनी 2 mm थिकनेसचा ग्लास यूज केलाय. आता 2 mm थिकनेस आहे म्हणजे ज्यावेळेस मी ग्लास इथं यूज करेल आणि त्यांनी आपल्याला दिलेले काय आउटर आहे म्हणजे याची थिकनेस आहे इथून या साईडनं 0.1 mm. सगळ्यात महत्वाचा पॉइंट लक्षात राहा
1 mm is equals to 0.1 centimeter, or 1 centimeter is equals to 10 mm. हे कन्वर्जन आपल्याला इथं लक्षात ठेवावं लागणार आहे. मग आपण काय करू, mm ला सेंटीमीटर मध्ये यूज करू, कारण आपल्याला दिलेली लेंथ जे आहेत हाईट आणि ब्रेथ हे पूर्ण युनिट आपण सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट केलं, यूज केलं. तर ठीक आहे. तर थिकनेस त्यांनी आपल्याला किती सांगितली ग्लासची 0.2 mm. 0.2 mm. मग थिकनेस 0.2 mm या साईडला सेपरेट होणार आहे, या साईडला सेपरेट होणार आहे. म्हणजे ओव्हरऑल ह्याची थिकनेस, ह्याची लेंथ किती कमी होणार आहे टँक साठी 0.2 मायनस 0.2 म्हणजे हा ओव्हरऑल किती येणार आहे 60 सेंटीमीटर. तसंच आता हाईट जी आहे, हाईट मध्ये पण काय असेल, आता हाईटला तर वरती तर काही नाही, पण खाली बेसला आपण जो ग्लास यूज करणार आहे ह्याची थिकनेस परत येते किती आहे 2 mm आहे, म्हणजे 0.2 थिकनेस किती आहे 0.2 सेंटीमीटर. म्हणजे परत ह्याची हाईट काय चेंज होईल, ह्याची हाईट होईल 40.2 मायनस 0.2 हा असेल 40 सेंटीमीटर. ही असेल आपली हाईट. सोबत याच कॅल्क्युलेशन जर आपण गेलो तर ब्रेथ किती होईल म्हणजे, मग आता या साईडला एक असणार आहे ग्लास आणि या साईडला 0.2 0.2 0.4 40.4 मायनस 0.4 हा पण किती होणार आहे, ठीक आहे 0.2 0.2 दोन वेळा जर घेतलं तर हा होणार आहे 40. ठीक आहे. म्हणजे काय आलं, मला काय विचारलं त्यांनी, हाऊ मच मॅक्झिमम व्हॉल्यूम ऑफ वॉटर. सो ना आता व्हॉल्यूम ऑफ क्युबाइड काढून घेऊ आपण. व्हॉल्यूम ऑफ क्युबाइड काय असेल, लेंथ बाय ब्रीथ बाय हाईट. लेंथ किती होईल आता 60.4 मायनस 0.4 मल्टीप्लाइड बाय ब्रीथ किती होणार आहे 40.4 मायनस 0.4 इंटू हाईट काय होणार आहे 40.2 मायनस 0.2. 60 मल्टीप्लाइड बाय 40 मल्टीप्लाइड बाय 40 हा होईल 60 मल्टीप्लाइड बाय 1600 आणि हा होईल 96,000 क्यूबिक सेंटीमीटर. क्यूबिक सेंटीमीटर हे असेल आपल्याचं आन्सर. नेक्स्ट, इफ द रेशिओ ऑफ रेडियस ऑफ अ बेस अँड हाईट ऑफ कोन इज 5:12 अँड इट्स व्हॉल्यूम इज, आता रेशो दिलाय बेसचा आणि रेडियस टू हाईट. रेडियस टू हाईट सांगितले 5:12. ज्या वेळेस कधी रेशो असेल त्यावेळेस काय करायचं, लेट कॉमन मल्टिपल घ्यायचा, लेट कॉमन मल्टिपल एक्स फॉर गिवन रेशो असलेली तर चालेल. सो आर इज इक्वल टू काय होईल 5x आणि एच इज इक्वल टू काय होईल 12x. परत त्यांनी काय सांगितले, अँड गिवन व्हॉल्यूम किती दिलेलं आहे आपल्याला त्यांनी 314 क्यूबिक मीटर. सो ठीक आहे, मग काय करू आपण, आपल्या मध्ये व्हॉल्यूम काय असतं, कोणचा व्हॉल्यूम काय असतो 1/3 पाय आर स्क्वेअर एच. मग त्यांनी व्हॉल्यूम दिले आपल्याला 314, मग काय करू आपण डायरेक्ट व्हॅल्यू पुट करू 314 इज इक्वल्स टू 1/3 इंटू पायची व्हॅल्यू, इथे 314 ऑलरेडी दिलेले म्हणजे मला पायची व्हॅल्यू पण 3.14 सोपं जाईल. सो 3.14 मल्टीप्लाइड बाय आर ची व्हॅल्यू काय होती 5x चा स्क्वेअर मल्टीप्लाय एच ची व्हॅल्यू काय होती 12x. करू कॅल्क्युलेट. आता हा किती होईल, इथं सरळ दिसते आपल्याला 100चा भाग जाणार आहे. 100 मल्टीप्लाइड बाय 3 इज इक्वल्स टू 25x स्क्वेअर मल्टीप्लाइड बाय 12x. हा होईल 25 चोक 100, परत हा 4 त्रिक 12 पूर्ण तर कॅन्सल होऊन जाईल. सो 1 इज इक्वल्स टू एक्स क्यूब, म्हणजे एक्स काय होणार आहे 1. काय केलं, क्यूब रूट घेतला, टेकिंग क्यूब रूट.
ही स्टेप आपण इथं अगोदर लिहिली तरी चालेल. आणि खाली x इज इक्वल्स टू 1. त्यांनी आपल्याला विचारलं काय होतं, फाइंड परपेंडिक्युलर हाईट अँड स्लॅन्ट हाईट. आता x ची व्हॅल्यू 1 झाली, सो रेडियस ऑफ अ बेस इज इक्वल्स टू r इज इक्वल्स टू काय होतं आपल्याकडे 5x होतं. सो r इज इक्वल्स टू 5x इज इक्वल्स टू 5 मल्टिप्लाइड बाय 1 इज इक्वल्स टू 5. युनिटचा विचार करावा लागेल आपल्याला. युनिट त्यांनी सांगितलं होतं क्युबिक मीटर, म्हणजे इथं होईल मीटर. आता हाईट किती होती, 12x इज इक्वल्स टू 12 बाय 1, काही काय होईल 12 मीटर. हाईट झाली, रेडियस झाली. स्लांट हाईट. नाव वी नो दॅट स्लांट हाईट काय असते, एका राईट अँगल ट्रायंगलचा हायपोटिनस ज्याच्या किंवा अदर टू साइड्स काय असतील, रेडियस ऑफ बेस of a cone and height of cone or perpendicular height of cone. So we know that L square is equals to R square plus H square. L ची व्हॅल्यू काढायची आहे, R ची व्हॅल्यू 5 आहे प्लस H ची व्हॅल्यू 12 आहे. हा होईल 25 प्लस 144. हा किती होतोय 169 L square. So L is equals to किती लिहितो मी आता, सो L इज इक्वल टू किती आहे 13. काय केलं मी, स्क्वेअर घेतला दोन्ही साईडला काय केलं मी स्क्वेअर. त्यांनी मला विचारलं काय होतं, परपेंडिक्युलर हाईट. परपेंडिक्युलर हाईट म्हणजे h. सो परपेंडिक्युलर हाईट किती झाली 12 मीटर and slant height is 13